हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा उद्या वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघात दौरा। रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पक्ष सोडण्यासाठी रवींद्र वायकरांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या। राऊतांचा ट्विट करत ईडीवर गंभीर आरोप। वायकर निष्ठावान, धमक्यांना भीक घालत नाही, राऊतांचं वक्तव्य। रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा। एकनाथ शिंदेंच्या गळाला ठाकरे गटाचा आणखी एक आमदार लागणार का, याकडे लक्ष। मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाचा छापा। माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरीही छापेमारी। शर्मा सध्या जामिनावर। आज आलेल्या 2 संस्थांच्या सर्वेत 2 वेगवेगळे आकडे। टाइम्स 9च्या सर्वेनुसार महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज। तर सी वोटरच्या सर्वेत महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 26 जागा मिळण्याचं भाकीत। सर्वे काही येऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान मोदींसोबत जाण्याची। देवेंद्र फडणवीसांचा दावा। तर मोदींच्या गॅरंटीमुळे एनडीएला मोठा विजय मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। वसंत मोरेही बैठकीला हजर। पुणे की पसंत, मोरे बसंत। वसंत मोरेंचं नवं व्हॉट्सअप स्टेटस। तर स्टेटस ज्यांना लागायचं होतं त्यांना बरोबर लागलं, मोरेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता। बाबा सिद्दीकींना काँग्रेसचा हात त्यांनी सोडला। पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा। मी राष्ट्रवादीत जाणार। राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकींची माहिती। तर वरळी सिद्दीकींच्या अजित पवार गटातील प्रवेशाचे बॅनर्स। राज्यातील 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर भरवा। राज्य शासनाच्या सर्व शाळांना सूचना। मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सरकारचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।